से जल्दी फडणवीस सरकार को वो माफी मांग ले, नहीं तो जिधर भी मिलेगा उसके कपड़े फाड़ के चप्पल से मारेंगे। अभी तो पुतले पे मारे हैं, उसको चप्पल से मारेंगे। देने से भी हमारी बेइज्जती हो जाएगी। जो दूसरों के जो माँ बाप दुनिया में नहीं है, उनके माँ बाप के ऊपर सवाल खड़े कर रहे हो उनकी पैदाइश पे। तुम्हाला हे बोलते तुम्ही पहिला जाऊन स्वतःचा DNA टेस्ट करून बघा। बीजेपीचा आमदार मंगळसूत्रावर पडाळकर, महिला विरोधी सरकार मुर्दाबाद, क्रिमिनल पडाळकर मुर्दाबाद, बीजेपी सरकार मुर्दाबाद, बीजेपी सरकार मुर्दाबाद, फडणवीस सरकार मुर्दाबाद, फडणवीस सरकार मुर्दाबाद, भिखारी पडाळकर मुर्दाबाद, बीजेपी का जमीन चोर आमदार मुर्दाबाद, ये बीजेपी का मंगलसूत्र चोर आमदार मुर्दाबाद, मंगलसूत्र चोर मुर्दाबाद, महिला विरोधी सरकार मुर्दाबाद, महिला विरोधी पडळकर मुर्दाबाद। गोपीचंद पडळकर जो गांव में रहता है ना, वहां की 17 एकड़ जमीन मंदिर की वो भी हड़पने का काम किया उसने। दूसरी जगह 70 एकड़ जमीन हड़पने का काम किया है। इस तो चोरी करने का FIR है। ऐसा आदमी आकर हमारे नेता श्री जयंत दादा पाटिल, वो भी हमारे वरिष्ठ नेता जो इतने शांत स्वभाव के हैं, उनके ऊपर टीका टिप्पणी किया। मैं आपके माध्यम से ये वार्निंग देना चाहता हूं, और मैं ये नहीं बोलूंगा कि उसका DNA चेक करो, क्योंकि हमारे अंदर ये संस्कार नहीं है। लेकिन मैं वार्निंग देना चाहता हूं, जल्दी से जल्दी फडणवीस सरकार को वो माफी मांग ले, नहीं तो जिधर भी मिलेगा उसके कपड़े फाड़ के चप्पल से मारेंगे। अभी तो पुतले पे मारे हैं, उसको चप्पल से मारेंगे। ऐसा है, ये भाजपा सरकार ने जानबूझकर विरोधी पक्ष के नेता है या विरोधी कुछ भी कोई भी किसी भी, अभी कल ही हमारा नासिक में बहुत बड़ा किसानों का मोर्चा निकला, इसका ध्यान भटकाने के लिए ऐसे लोगों को छोड़ते हैं। उसमें से 2-3 लोग हैं। एक है कोकण का राजा, जो खुद अपने आप को राजा बोलता है। वो मराठा समाज का जो आंदोलन हुआ उसमें वो आगे सबसे कूदने के लिए था, जो कि लोगों का ध्यान भटकाने के लिए था। अभी वो ध्यान हट गया। वो मराठा मोर्चा का प्रोग्राम अभी खत्म हुआ। जो नासिक में हमारा सबसे बड़ा किसानों के लिए मोर्चा निकला, उसकी तरफ से ध्यान हटाने के लिए जानबूझकर फडणवीस सरकार ने ये सब्जेक्ट चेंज करने के लिए गोपीचंद पडळकर को ये कहने के लिए कहा है, ऐसा हमारा आरोप है। जानबूझकर इसलिए नीच भाषा का उन्होंने यूज किया है। हमारे नेता जो इस दुनिया में नहीं है, उन लोगों के ऊपर वो गलीच आरोप किया उन्होंने। इस बात का हम निषेध करते हैं। इसके साथ ही भारतीय भाजपा सरकार और फडणवीस सरकार का भी हम निषेध करते हैं। ये पडळकर ने नहीं किया है, ये पडळकर से करवाया गया है, ये सरकार की तरफ से करवाया गया है। क्योंकि जो असली मुद्दे हैं जो राज्य में चल रहे हैं, जो राज्य में ओला दुष्काल हुआ है, जो बारिश हुआ है, बारिश की वजह से जो फसलें का नुकसान हुआ है, किसानों का नुकसान हुआ है, जिसके लिए एनसीपी ने जो बड़ा मोर्चा निकाला था, उससे ध्यान भटकाने के लिए ये जानबूझकर उन्होंने ये पडळकर को छोड़कर इस ऐसे परिस्थिति महाराष्ट्र राज्य में उत्पन्न की है, और इसका हम जाहिर निषेध करते हैं। कल हमारे नेता जयंत पाटिल साहब पे कल जो उन्होंने बात कही है, वो बात की मैं निंदा करता हूं। एक MLA हो कि भी, शासन का सत्ताधारी पार्टी का MLA हो कि भी, इसी तरह की बात उन्होंने करना नहीं चाहिए। अगर ऐसी बात आप करने लगे तो महाराष्ट्र में एनसीपी के कार्यकर्ता चुप बैठने वाले नहीं है। अगर उसको कहीं दिखाई दिया और इसके बाद में अगर वो कहीं आवाज उसकी बाहर आई तो लोग उसके कपडे फाड़ेंगे, याद रखो। गोपीचंद पडळकर त्यांनी जे जयंत पाटील साहेब आहेत, जे आमचे गृहराज्यमंत्री होते अगोदर, त्यांच्यावर जे आरोप केलेले आहेत ते चुकीचे आहेत। तुम्ही राजकारणामध्ये असताना तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने बीजेपीच्या असं म्हणणं चुकीचं आहे। एखाद्याच्या फॅमिलीवर, त्यांच्या आईवर असे आरोप करणं चुकीचं आहे। त्याच्या आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा निषेध करतो। मला वाटतं बीजेपीची संस्कृती पहिला त्यांना आईला खूप महत्त्व देतात। जसं नरेंद्र मोदी साहेबांच्या आईचा त्यांचा वाढदिवस झाला, ते आईला खूप मानतात। ते मोदी साहेब जेव्हा वाढदिवस असतो तेव्हा ते स्वतः गुजरातला जाऊन आईचा आशीर्वाद वगैरे घेतात।
तर त्यांनी तेच संस्कार त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, मंत्र्यांना, सगळ्यांना दिले पाहिजे, जेणेकरून त्यांना मग कळेल की आपण जसं स्वतःच्या आईचा मान सन्मान करतो त्याप्रमाणे आपण दुसऱ्याच्या आईचाही मान सन्मान केला पाहिजे. त्याच्यावर त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे. आणि जर त्यांनी लवकरात लवकर माफी नाही मागितली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही मोठं आंदोलन करू. जैसा कि ये बलात्कारी बीजेपी सरकार के नेता ने हमारे नेता के खिलाफ जो भी अपशब्द कहे उसकी हम बिल्कुल भी एक्सेप्टेंस नहीं करते हैं, क्योंकि जो खुद खराब होता है उसको दुनिया खराब ही नजर आती है. हमारे नेता के बारे में अपशब्द कहने से पहले वो अपना डीएनए चेक करवा लें, दूसरों को बुरा बोलने के बजाय, जो हर तरह के कैटेगरी के क्राइम में इन्वॉल्व होते हैं. ये जो पडालकर गोपी चंद जो है, इनका नाम लेना भी मेरे को गवारा नहीं है, क्योंकि इनकी शख्सियत ऐसी है जिनका नाम लेने से भी हमारी बेइज्जती हो जाएगी. जो दूसरों के जो माँ बाप दुनिया में नहीं है उनके माँ बाप के ऊपर सवाल खड़े कर रहे हो उनकी पैदाइश पे. तुम्हाला हे बोलते तुम्ही पहिला जाऊन स्वतःचा डीएनए टेस्ट करून बघा, तुमची स्वतःची लायकी काय ते बघा. दुसऱ्यांवर टीका करायचंय तुम्हाला? हा, चोरी करून करून कमी पडलेलं का? आता टीका करायचंय तुम्हाला? दुसऱ्यांवर टीका करायची हे सोडून द्या. आणि जे तुम्ही करतायत ना हे नका करू, नाहीतर आमची जेवढी महिला आहेत ना सगळे येऊन तुमचे कपडे फाडून आम्ही तुम्हाला मारणार. आणि आमच्या दादाबद्दल आज तुम्ही बोललाय, पुढच्या टायमाला जर आमच्या पक्षाचे कुठल्याही नेता बद्दल तुम्ही काहीच बोललं तर तुमचा विरोध करायला आम्ही तुमच्या जागेवर येऊन तुम्हाला मारून जाणार. तुमची जे लायकी आहे त्या लायकीमध्ये राहायचं आणि त्या दायरा तोडायचं नाही. स्वतःच्या आईबापाचा बघा पहिला. हा, दुसऱ्याच्या आईवर जातायत तुम्ही, त्याचा डीएनए बघायचा तुम्हाला. पहिला स्वतःचा जाऊन बघा, माहित पडेल. तुम्ही माणसा पण रक्त नाही तुमच्याकडे, माणसाचं रक्त आहे तुमच्यात. जर माणसाचं असलं असतं ना तर हे बोललं नसतं तुम्ही. एक कुत्रा असतो ना, तो कुत्र्याला पण लाज वाटत असेल तुम्ही जे बोललंय. कोणाच्या आई वडील बद्दल बोलायचं तुमच्या सारख्या लोकांना आहे ना हे सत्तामध्ये राहायचं काय हक नाही. तुमच्या सारख्या लोकांना आहे ना रस्त्याचे भिकारी आहेत ना त्यांच्यासोबत बसायची लायकी आहे, समजलं? आणि हे ऐकून घ्या, परत आमच्या पक्षाच्या कुठल्याही नेत्याबद्दल तुम्ही जर बोललं तर तुमचा असा विरोध आम्ही करणार ना ते तुम्ही तुमच्या स्वप्नात पाहिला नसेल. हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि आदर दिल्यावर आदर भेटतं. तुम्ही लोकांचा डीएनए टेस्ट करणार आहे, पहिला स्वतःचा करा, माहित पडेल खरं काय आणि खोटं काय. गोपीचंद पडाळकर, अजितदादा पाटील बद्दल ते वाईट त्यांनी टीका केलेली आहे ती करायला नको होती. आणि बीजेपी सरकारचे याच्या आधी असे टीकास्त्र उचलण्यात आले होते मराठी माणसावर, खास करून महाराष्ट्रावरती. जेव्हा जेव्हा महागाई वाढली त्यांनी जातीभेद केलेला आहे. दोन धर्मामध्ये मुस्लिम आणि हिंदूमध्ये त्यांनी भाषांतर केलेले आहे, भांडणं लावलेली आहे. कधी धर्माविषयी तर कधी थोर पुरुषांविषयी वाईट वक्तव्य करून भांडणं लावण्याचा प्रयत्न केलाय आणि महाराष्ट्रातल्या जनतेला गुमराह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे फडणवीस सरकारने थांबवलेलं पाहिजे. कारण देवेंद्र फडणवीस हा नागपूरचा आहे, मी पण नागपूरचीच आहे. तर त्यांनी असं नाही का करायला नव्हतं होतं. यांनी सर्व आमदारांना खासदारांना सूट दिलेली आहे, कारण ते पक्षामध्ये आहे. त्यांच्या आमदार खासदारांना त्यांनी अशी सूट दिलेली आहे की तुम्ही करा, या पक्षाविषयी करा, त्या पक्षाविषयी. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इतके कमजोर नाहीये. आज महिला उतरल्या, उद्या त्यांच्या घरी जाऊन त्यांना फाडायला पण कमी करणार नाही. कारण त्यांनी दुसऱ्यांची डीएनए करण्यापेक्षा आहे ना स्वतःची डीएनए करायला पाहिजे. तुम्ही जर डीएनए करायला सांगता दुसऱ्याला तर तुम्हाला मंगळसूत्राचा आरोप का लावला? तुम्ही जर दुसऱ्या आई वडिलांच्या विरोधात बोलता तर तुम्हाला बोलायचा अधिकार काय आहे? कोणी दिला? कायदा हे सत्ताधारी पक्ष आपल्या हातात घ्यायला का बघतात? नको आहे घ्यायला. आणि यांच्या घरी काही आई बहीण नाहीये दुसऱ्यांच्या आईवरती प्रश्न विचारायला. पहिले स्वतःकडे बघा, नंतर दुसऱ्याकडे बघा. जर याच्या पुढे वाईट बोलण्यात आलं तर राष्ट्रवादी पक्षाकडून भरपूर निषेध केला जातो.